आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। असा ज्यांचे विचार आपण ऐकले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, लोकसभेचे सहकारी खासदार भाऊसाहेब वागचौरे, खासदार भगीरथर यांचा उमेदवार म्हणून त्यांचे विचार आपण असं ऐकले ते संजीवनी वळसे, फाळके तात्या, धनंजय गाडेकर, अप्पासाहेब वळसे, राजेंद्र धावरे, ऐश्वर्याताई, माजी नगराध्यक्ष भगीरथजी शिंदे, श्रीयुत संजय वाघ, नितीन शिंदे, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, हे सुरुवातीलाच सभा आयोजन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना एक सूचना करू इच्छितो की सभा चालू असताना फटाके कधी वाजवायचे नाही आणि अलीकडेच महाराष्ट्रामध्ये कुठला नेता येणार असेल तर त्याच्या डोक्यावर हे कागदाचे तुकडे टाकलेले असतात आणि सगळं तेच खराब केले जातं। याची काही आवश्यकता नाही। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज इथे एकत्रित आलो। 7-8 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, त्याला एक इतिहास होता। या निवडणुकीला जाताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी लोकांना सांगत होते की या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाला 400 जागा द्या। अशी चर्चा होती लोकांच्यामध्ये। एकंदर लोकसभेची संख्या 588, त्याच्यामध्ये 50% वर खासदार निवडून आले तर बहुमत होतं। बहुमताच्यासाठी 300 खासदार जर आले तर बहुमताच्या संबंधी मंत्रिमंडळ बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। असं असताना मोदी पुन्हा 400 पार, मुझे 400 सीट चाहिए, ह्या गोष्टी सांगत होतात। आम्ही लोक दिल्लीमध्ये बसलो आणि विचार करायला लागलो की 400 जागा यांना का हव्यात। आणि नंतर लक्षामध्ये आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली। आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशामध्ये कधी श्रीलंका बघा, कधी पाकिस्तान बघा, कधी बांगलादेश बघा, कधी नेपाळ बघा, तिथं स्थिर अशा प्रकारचं सरकार हे कायम राहिलेले नाही। अनेकदा सत्ता बदलली आणि त्याचं महत्त्वाचं कारण घटना
संविधान ही मजबूत असते. आपण भाग्यवान आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जी घटना दिली, आज 1950 साल ते आजपर्यंत कधीही या घटनेनं या देशामध्ये अडथळा निर्माण केला नाही. ती घटना बदलायची असेल तर पार्लमेंटमध्ये अधिक खासदारांची गरज ही असते. आणि ज्याशी मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते 400 पार याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशाच्या घटनेला कुठेतरी सुधार करणं, आणखी काय करणं हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असण्याची शक्यता होती. आणि त्यांच्या सरकारने हे लपवून ठेवलं नाही. त्यांचे खासदार राज्यमंत्री त्यांचं नाव हेगडे बंगलोरमधून निवडून येतात. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला 400 जागा का पाहिजे. त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत आम्हाला 400 जागा मिळत नाहीत तोपर्यंत आम्हाला घटनेमध्ये बदल करता येत नाही. त्यांच्या काही खासदार होत्या, त्यांचं नाव ज्योती मेहता. त्या निवडून आल्या असत्या राजस्थानमध्ये. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला या देशाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला 400 खासदारांची आवश्यकता आहे. एक मोठा संकट या देशात येण्याची शक्यता दिसत होती. आम्ही लोक एकत्र बसलो. त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या, त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी स्वतः होतो, त्याच्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, त्याच्यामध्ये केरळचे मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते, समाजवादी पार्टीचे नेते होते. आम्ही सगळ्यांनी बैठक केली आणि या घटनेवर येणाऱ्या संकटाचा विचार केला आणि त्याचा मार्ग काढण्यासाठी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडिया आघाडी नावाची नवीन संस्था स्थापन केली. आणि या आघाडीचा निकाल लागेल की देशाच्या सगळ्या राज्यात जाऊ, लोकांना सांगू की 400 जागा याचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेली घटना ही उद्ध्वस्त करण्याचा डाव हा मोदी आणि त्यांच्या सरकारने टाकलेला आहे. ठिकठिकाणी जाऊन भाषणं केली आणि मला आनंद आहे. आणि विशेषतः तुला लोकांचा अभिमान असतो की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपण नरेंद्र मोदींना 400 जागा दिल्या नाहीत, त्यांना स्वच्छ बहुमताला काही जागा कमी पडतील असं बहुमत दिलं. आणि त्यामुळे हा घटना दुरुस्तीचा डाव त्यांचा होता तो सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन हलवून काढला. या देशाची घटना त्याचं वाचून निवडणूक झाली. आता महाराष्ट्राची निवडणूक आली. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहोत गेले 18 वर्ष राजभवन त्यांच्या सरकारांचं राज्य. कधी देवेंद्र फडणवीस असतात, कधी हल्ली शिंदे साहेब असतात. सतत राज्य त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्यांच्या डोक्याचा विचार हा पुन्हा एकदा लोकशाहीच्या सामान्य माणसाचा अधिकार हा नियंत्रित कसा ठेवता येईल. आणि अनेक कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एका वेगळ्या रस्त्यावर न्यायचं हा त्यांचा डाव होता. काही कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले. आपण सगळेजण ऐकत होतो. त्यांनी एके दिवशी सांगितलं
की या देशाच्या सगळ्या आमच्या मुली बहिणी माझ्या लाडक्या आहेत, लाडकी बहीण. आणि लाडकी बहीण जे कुणी असेल त्याला एक विशिष्ट रक्कम त्याचे 1500 रुपये दर महिन्याला आमच्याकडून दिले जाईल. लोकांना असं वाटलं की बरं झालं आपल्या बहिणीला 1500 मिळतात. पण ते 1500 दिले, ते 1500 देऊन तिचा कायमचा प्रश्न सुटणार नाही. एका बाजूनं मुलींना अर्थसहाय्य करायचं, लाडकी बहीण म्हणून तिला 1500 रुपये द्यायचे. आणि दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये कधी घडत होतं स्त्रियांच्यावर मुलींच्यावर अत्याचार वाढलेलं तिथं दिसतं. ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या 2 लहान मुलींचा अत्याचार केले गेले. ते अत्याचार करणारे त्या शैक्षणिक संस्था आणि याच्याचे कोणते संबंध होतात असं ऐकायला मिळतं. अशी गमतीची गोष्ट आहे. शाळेसारख्या ठिकाणी मुलींचा अत्याचार होतो आणि हे तुमच्या माझ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवछत्रपतींनी स्त्रियांची प्रतिष्ठा ठेवली, ज्या शिवछत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची सून तिला छत्रपतींच्या समोर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सादर केल्याच्या नंतर छत्रपतींनी सुरजीशावर येऊन तिचा सन्मान केला आणि स्वच्छ सांगितलं की माझी आईची सुंदर असती तर मी सुंदर असतो. हा शिवाजी महाराजांचा स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. आणि त्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागली. आज स्त्रियांना संरक्षण नाही. मध्यंतरी आकडेवारी बाहेर आली. गेल्या 6-8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 700पेक्षा जास्त स्त्रियांच्यावर अत्याचार करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांना कुठंतरी उचलून नेलं. ते घरच्यांना सापडत नाहीत, त्यांचा भत्ता लागत नाही, पोलीस चौकशी करतायत, त्यांच्या हाताला लागत नाही. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही नव्हती. आणि पहिल्यांदा गरज कशाची आहे तर महिलांची, मुलीबाळांची. त्यांना सन्मान तर द्यायचाच, पण त्यांना संरक्षण द्यायची गरज आहे. आणि ते संरक्षण देण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते कमी पाहिजे. आणि म्हणून आम्ही लोकांनी बसून निकाल घेतला की या स्त्रियांना अधिक संरक्षण कसं देता येईल. आणि त्यासाठी एक 5 कार्यक्रम स्वीकारला. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संरक्षणाच्या बाबतीत अधिक महत्त्व दिलं. एवढंच नव्हे तर त्यांना अर्थसहाय्य करण्याचा निकाल हा सुद्धा त्याचा केलेला. हा विषय झाला स्त्रियांचा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न शेतकरी वर्गाचा. कोपरगाव तालुका एक उत्तम शेती करणारा शेतकऱ्यांचा हा तालुका आहे. महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, पंजाब असो, हरियाणा असो, या सगळ्या राज्यामध्ये आज काळ्या इशी इवान दाखवणारा शेतकरी घाम घालतो, शेतीचं उत्पादन वाढवतो. आणि या देशाच्या कोट्यावधी लोकांचा पोटाचा भुकेचा प्रश्न हा सोडवतो. हे वैशिष्ट्य या देशाच्या शेतकऱ्यांचे. त्याला महाराष्ट्रसुद्धा अपवाद होत नाही. पण आपण बघतोय काय, एक माहिती हल्ली मिळते ती शेतकऱ्यांची आत्महत्या. जो पिकवतो, देशाला खाऊ घालतो, तो आत्महत्याच्या रस्त्याला जाणार नाही. मला आठवत आहे मी शेती खात्याचा मंत्री होतो. बाळासाहेब महाराष्ट्रात शेती खात्याचे मंत्री होते. आणि एक दिवशी आम्हाला बातमी कळली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी चौकशी केली, कशासाठी आत्महत्या केली.
त्या कलेक्टरने मला कळवलं तो कर्जवादाची झाला, पैसे देता येत नाहीत, फेडता येत नाहीत आणि म्हणून त्यांनी शेवटी जीव दिला. मला आठवत आहे, माहिती घेतली मी. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, त्यांच्याकडे गेलो आणि मनमोहन सिंगांना सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी आत्महत्या का केली हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण दोघांनी यवतमाळचा दौरा केला पाहिजे. मनमोहन सिंग तयार झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो नागपूरला, नागपूरवरून यवतमाळला. ज्या घरात आत्महत्या केली होती त्या घरच्यांना जाऊन भेटलं. माऊली होती ज्यांनी आत्महत्या केला, त्याची पत्नी, एक मुलगी होती लग्न झालेली आणि एक कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी होता. मी विचारलं त्या माऊलीला, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिला बोलता येत होतं, जसा जसा रडत होती. मी तिची समजून काढली आणि त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला. तिने सांगितलं, माझा नवरा कष्टाळू होता. मी म्हणलं पीक कोणतं घ्यायचे? ते म्हणजे कापूस, कपाशीचं पीक घेते. आणि त्यांनी सांगितलं कपाशीचं पीक घेतलं, त्या कपाशीसाठी औषध घालायला, स्प्रे घालायला, खतं औषधं घालायला तिने कर्ज काढलं एका खाजगी सावकाराच्या कडे. पीक आलं सोन्यासारखं, अतिवृष्टी झाली आणि सवन पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या गृहस्थांनी सोसायटीचं कर्ज काढलं आणि पुन्हा कपाशी लावली आणि कपाशीचं पीक चांगलं आल्याच्यानंतर त्या कपाशीवर एक लाल्या नावाचा रोग होतो, तो रोग पडला आणि उभं पीक दुसरं ते उद्ध्वस्त झालं. दोन्ही पिकं गेली, पण त्या पिकासाठी घेतलेलं कर्ज तेव्हाचं त्यांच्या डोक्यावर राहिलं. आणि 2-3 वर्षांनी नोटिसा यायला लागल्या, वसुलीच्यासाठी तगादे यायला लागले. एक दिवशी सावकार दारात आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली आणि तो माणूस, तो शेतकरी अस्वस्थ झाला. त्याच्या अमृतचा पंचगाव झाला. घराची भांडी कुंडी बाहेर काढली, तो मुलीचं ठरलेलं लग्न हे मोजलं आणि यामुळे हे दुःख सहन झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्यांनी बाजारात जाऊन एक इंजिनची वाटी आणली, घसा प्याला आणि आपला जीव सोडून दिला. कशामुळे घडले? त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्याची त्याची ऐपत होती. त्याच्या घराची भांडी कुंडी बाहेर काढून त्याच्या अमृतचा समाजात पंचगावा केला गेला. ते त्याला सहन झाले नाही आणि राहिलेली रक्कम फेडायची ताकद नाही, त्यासाठी त्याने आत्महत्या केली. आणि ही माहिती घेतली, परत दिल्लीला गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीची माहिती दिली आणि निकाल घेतला की या देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्याचा रस्ता घ्यायचा नसेल तर जो थक वाटेला शेतकरी आहे, ज्याच्या डोक्यावर ओझं आहे, त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यासाठी 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढून टाकलं. आज काय बघतो आपण, मोदी साहेबांचं सरकार त्यांनी गेल्या महिन्यामध्ये देशाच्या 16 उद्योगपतींचं जवळपास 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं, त्याचं व्याज माफ केलं, त्याला सवलती दिल्या. शेतकऱ्याचं कर्ज राहिलं तर तुम्ही भांडी कुणी बाहेर करता आणि धनिकाच्या कर्ज असेल आणि तेही कोटी तरी थकवलं तर ती थकबाकी सरकार मिळते. याचा अर्थ आहे की मोदी साहेबांचं राज्य शेतकऱ्याच्या दुःखाकडं व्यक्तींची महत्त्व न देणारं राज्य आणि उलट धनिकांच्या हिताची दफन करणं
हे सूत्र घेऊन राज्य करणारं असं हे राज्य आणि याचा मार्ग काढला पाहिजे. आम्ही लोकांनी बसून ठरवलं की या देशामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज असलं तर ती मोठी रक्कम माफ करायची, त्याला खता औषधाला पैसे द्यायचे आणि त्याचं उत्पादन वाढेल कसं याची खबरदारी घ्यायची. यासाठी एक नवीन उपक्रम आम्ही हातामध्ये घ्यायचा विचार केलेला आहे. असे 1, 2, 3, 4 वेगवेगळे कार्यक्रम आखलेले. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम असा आहे की तरुण वेळ आज अनेक ठिकाणी कॉलेजेस शिकतात. कोपरगावला कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमधून मुलं बाहेर पडली बदलीला जाईल, नोकरी मिळत नाही. ठिकठिकाणी अर्ज करताय, संधी मिळत नाही आणि त्यामुळं तरुणांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य यायला लागलं. यातून तरुणांची सुटका करायची असेल तर त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. पुढच्या शिक्षणासाठी कामधंदा शोधण्यासाठी आणि म्हणून या मुलांना 4,000 रुपये दर महिन्याला द्यायचा संबंधीचा विचार आमची आघाडी आज या ठिकाणी करते. त्याची तयारी आम्ही लोकांनी केलेली आहे. आणखीन एक प्रश्न आहे की कुटुंबामध्ये माणसं वयस्कर होतात. वडील झाले वयस्कर झाल्याच्या नंतर कधी आजारी पडतात, काही संकटात येतात. आजारी पडल्याच्या नंतर मोठ्या हॉस्पिटलला जावं लागतं आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर इलाज होतो. पण इलाज दिल्याच्या नंतर त्या हॉस्पिटलचं वीर हातात आलं की त्याचा रोग आणखीन वाढतो आणि म्हणून त्या दुःखी माणसाचं आजारी माणसाची या रोगातून सुटका करायची असेल तर आपण एक विमा उचलण्याच्या संबंधीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळं 30,000 रुपयेपर्यंत औषधाचा खर्च आणि बाकीची औषधं मोफत हा देण्याचा संबंधीचा उपक्रम आज आमच्या इंडिया आघाडीनं महाराष्ट्राच्या आघाडीनं हातामध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळे 1, 2, 3, 4 गोष्टी या मी तुम्हाला सांगितल्या. हे आम्ही करू पाहतोय. आज आमच्या हातात सत्ता नाही. आज सोनिया गांधींच्या हातात सत्ता नाही. आज राहुल गांधींच्या हातामध्ये सत्ता नाही. आज अन्य आमच्या सरकारांच्या हातात सत्ता नाही. पण या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर सत्तेची आवश्यकता आहे आणि ती सत्ता हवी असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाची जाल त्यावेळेला या सगळ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी जे करू पाहतात त्यांच्या हाताला एक प्रकारची शक्ती द्यायची असेल तर मतदानाच्या दिवशी जे काही चिन्ह असेल, आता या मतदारसंघामध्ये जे चिन्ह आहे तुतारी घेतलेला माणूस त्याच्यासोबत वचन लावून मोठ्या मताने या ठिकाणी संधीचा विजय करणं ही तुमची जबाबदारी आहे. जिथं जिथं महाआघाडीचे उमेदवार असतील त्यांची जी खूण असेल त्यांना शक्ती देणं, त्यांना मतदार देणं हे महत्त्वाचं काम तेव्हा सगळ्यांना करेल. आणि मी खात्री दिली हे काम तुम्ही केलं तर मी महाराष्ट्राचा चेहरा होतो. इथं राजकारण आम्हाला बदलायचे. यापुढे अनेकदा आम्ही आपल्याला दाखवलं की महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाणांच्यासारख्या नेत्यांनी तुम्हाला आम्हाला एक दिशा दिली आणि त्या दिशेनं जाऊन आपण महाराष्ट्राचा चेहरा हा बदलायचा प्रयत्न केला. पण गेल्या 10 वर्षामध्ये भाजपवाल्यांच्या हातात राज्य केले आणि या राज्याच्या प्रगतीचे सगळे मार्ग हे कुठल्या कुठे थांबलेले. त्याचा मार्ग काढायची आज अतिशय गरज आहे आणि त्यासाठी हे लोक निवडून दिले पाहिजे. मला आनंद आहे गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राच्या तरुण लोकांच्यामध्ये काम करण्याची भूमिका आज संदीप वळसे करत आहेत. अनेक गोष्टी त्यांनी केल्या, त्याच्यामध्ये लोकांच्यात काम केलं, लोकांची सेवा केली. आज या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आम्ही चालवतो.
मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. या अध्यक्ष इथल्या स्थानिक कमिटीचे चेअरमन भगीरथ शिंदे आहेत. आणि अलीकडे या स्थानिक कमिटीवर संदीप फडकेंना रयत शिक्षण संस्थेनं मुद्दाम निवंचित करून त्यांच्या जबाबदारी टाकली. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे, त्यांनी काम हातामध्ये घेतलं. कोपरगावच्या कॉलेजचं एकेकाळी काळेसाहेब आणि कोल्हेसाहेब असताना ते कॉलेज उत्तम चाललं होतं. नंतर ते कॉलेज घसरलं. आता ते कॉलेज नीट रस्त्यावर आणायचं होतं. आणि ज्या दिवशी संदीप फडकेंची नियुक्ती त्या ठिकाणी केली आणि पुढच्या 6 महिन्याच्या आत त्यांनी या कॉलेजचे जे प्रश्न होते ते सोडवले. कॉलेज सुधारलं. त्या कॉलेजला V1चा जो रिमार्क मिळाला होता त्याच्यातून A1चा विभाग देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. आणि ते कॉलेज महाराष्ट्रात एक चांगलं काम होऊ शकलं. आणि हे या ठिकाणी करू शकलं. आणि अशा उमेदवाराला तुम्ही लोकांनी मतं दिली पाहिजे. आज त्यांचा संघर्ष मोठ्या लोकांशी आहे. शंकरराव काळे असतील, माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री होते, मी मुख्यमंत्री असताना. आणि आम्हा लोकांच्यावर शंकररावने अनेक दिवस अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. ते सरकारमध्ये काम करत होते, ते रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत होते. आणि चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिक्षित व्यक्ती आहे, त्याला मदत केली पाहिजे, ही भूमिका आमच्या मनामध्ये होती. ते निवडणूक लढवली पाहिजे, त्यांचा पराभव झाला. दुसरी निवडणूक झाली, आम्ही लोकांनी सांगितलं आम्हाला लोकांच्या वतीने निवडणूक लढवा. तो विचार त्यांनी स्वीकारला. आणि त्यांची निवडणूक मला आठवतं आहे, त्यांच्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेला मी स्वतः आलो होतो. आणि बहुतेक हेच मैदान असावं याच वास्तूचा मी त्यांचा पुरस्कार केला, त्यांचं समर्थन केलं. आणि त्याच्या निवडणुकीमध्ये काहीतरी 300-400 मतांनी त्या ठिकाणी 800 मतांनी निवडून आले. ते निवडून आले. आम्ही लोकांनी त्यांना मोकळं ठेवलं नाही. कारण त्या सभेमध्ये मतं मागताना मी कोपरगावच्या जनतेला सांगितलं होतं की तुम्ही यांना निवडून द्या, मी त्यांना महत्त्वाचं काम देईन, त्यांना विश्वास बसून देणार नाही. आणि निवडणुकीमध्ये आपण निवडून दिलं. आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना स्थायी संस्थांचं प्रमुख ठेवलं, राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. रयत शिक्षण संस्थेमध्ये या विभागाच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली. विश्वासाने कामं टाकली, जबाबदारी सोपवल्या. पण त्यांनी त्या विश्वासाला तडा दिला. विश्वासानं सहकार्य करण्याच्या ऐवजी ते वेगळ्या रस्त्याने गेले, त्यांचे रस्ते बदलले. आणि आज एका वेगळ्या रस्त्याने जाऊन या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निकाल घ्यायचा अधिकार. पण मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही साधा शिक्षकाच्या घराचा तरुण हा तुमच्या पुढे उत्तम कार्यकर्ता म्हणून निवडणुकीला उभा केलेला आहे. आणि ह्याची खात्री देतो की आमचा हा सरकारी उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी करेल. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितसुद्धा शंका नाही. आज या ठिकाणी जे काम करतील ते चांगलं काम करतील. आज आम्ही बघतो की निवडणुकीमध्ये पैशाची उधळण होते, कुठं पैसे येतात माहीत नाही. आणि हा मोठ्या प्रमाणात पैशाने मतदारांना विकत घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न काही लोक करत असतात. आणि विशेषतः दारूचे कारखाने जे चालवतात
त्यांची स्थिती ह्या बाबतीत अतिशय वेगळी असते. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आज या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. लोक मला विचारतात की तुमच्याकडे निवडणूक कशी चालली. म्हणजे आहे निवडणूक चालली. आमचा कार्यकर्ता साधा आहे, शिक्षकाच्या घरातला आहे, कष्ट करणारा आहे, लोकांच्याशी बांधिलकी आहे, लोकांचं प्रेम आहे आणि काम करतो आहे. तर लोक मला सांगतात तो निवडणुकीला संघर्षाला टिकेल. त्याला काय हरकत नाही. लोकांच्याच असतो, त्याला शिकायला काय अडचण येत नाही. आणि मी विचारलं त्यांना, हा प्रश्न तुम्ही मला करतात का विचारता हा मला प्रश्न. त्यांनी सांगितलं की त्याची लढाई विंगळीवाल्याची आहे. ही काय विंगळी मला काय कळलं नाही. मी तर चौकशी केली ही विंगळी काय बांधलेली. पण नंतर असं कळलं की एकेकाळी कोपरगावचं वैशिष्ट्य अनेक चांगल्या गोष्टीच्यासाठी होतं. इथून जाणाऱ्या गोदावरी आणि त्या गोदा तीराच्या संबंधी आस्था असलेलं एक शहर म्हणून या शहराच्या संबंधीचं वैशिष्ट्य होतं. आजूबाजूला साई संस्थांसारख्या संस्थान लोकांचं श्रद्धेचं ठिकाण होतं. आता त्या सगळ्या बाजूला काय भिंगरी यासारखं उत्पादन होऊन नव्या भिंगरीला एका चुकीच्या रस्ता नेण्याच्या संबंधीचं काम कोणी करत असेल तर आमचा संजय त्या रस्त्याला कधीही जाणार नाही. लोकांना रस्ता दूर ठेवेल त्याच्यासाठी आपण त्यांना शक्ती दिली पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या निवडणुकीला आमच्या समोर उभे त्यांना तिकीट आम्ही लोकांनी दिलं, संधी आम्ही लोकांनी दिली, पदं आम्ही लोकांनी दिलं. आणि सगळं मिळाल्याच्या नंतर त्यांनी दिलं काय, त्यांनी वैशिष्ट्य दाखवलं काय, पक्ष बदलू. जो आपल्या विचाराची पक्षाची आणि मतदारांची प्रामाणिक राहू शकत नाही त्याचा कधी भरोसा ठेवू नका. मताचा फातिमा अशा माणसाला कधी देऊ नका. आपण संधी द्या. मी तुम्हाला खात्री देतो की कोपरगाव तालुक्याच्या सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी हा तरुण प्रयत्नाची फराकासा करेल. आणि नुसताच प्रयत्न करेल एवढं नव्हे, त्या प्रयत्नाला जी काही मदत, जे काही शाळा, जे काही सहकार्य हे लागेल त्याच्या पाठीशी मी स्वतः काय आणि साहेब काय पूर्ण साक्षीनं उभं राहू. आणि त्याच्या मार्फत या तालुक्याच्या लोकांचे प्रश्न हे सोडवले जातात हे चित्र निर्माण करायला त्याला आम्ही हातभार लावू. त्यासाठीच त्याला विजय करा ही विनंती करतो. आणि माझ्या पुढच्या सभेला जायला आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पवारसाहेब. तमाम कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.